नमस्कार. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील पीएम किसान योजना 21वा हप्ता जाहीर होणार. दिवाळीपूर्वी खात्यामध्ये पैसे, अशा असंख्य बातम्या आपण बघितल्या. परंतु दिवाळी होऊन चालली तरी देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आपल्या बघायला देखील मिळाला नाही. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण हे पसरले आहे की कारण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वीच जो मिळणार होता, जो लांबला आहे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झाले आहे. नेमकी यावर शासनाचे काय उत्तर दिले आहे आणि पीएम किसान योजना 21वा हप्ता तो आणि शेतकऱ्यांना खात्यावर कधी येणार आहे, किती वाजता येणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. शासनाच्या वतीने काय माहिती आले आहे सविस्तर जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबतच चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया पीएम किसान योजनेची संबंधित माहिती. शासनाच्या वतीने नेमकी काय अपडेट आले आहे तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजना हप्ता दर 4 महिन्यांना मिळतो असतो की यामध्ये लवकर हप्ता दिला गेला नाही. परंतु यावर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे पंजाब, उत्तराखंड आणि पाठोपाठ हिमाचल प्रदेश या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पूर परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना खात्यावर लवकर वितरित केले गेले आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी त्यांना पैसे मिळाले असून दिलासा दिला आहे. त्या पाठोपाठ जम्मू काश्मीर सुद्धा हप्त्यात वितरित केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर असा शेतकऱ्यांचे वाटत होतं कारण की येथील शेतकऱ्यांना नुकसान झालेले वाटत मदत मिळेल. आता महाराष्ट्रामध्ये देखील नुकसान झाल्यामुळे त्या कारणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील थोडाफार दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती शेतकऱ्यांना. अशा बातम्या देखील आपण संख्या बघितल्या आहे. परंतु मित्रांनो, दिवाळी उलटून गेली तरीही देखील पीएम किसान योजनेचे 21 हप्ता खात्यावर येता आपल्याला काही दिसत नाही आहे. त्यावरील शासनाचे काय उत्तर दिले आहे आणि सोबतच निर्णय काय घेतलेला आहे सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेसाठी आता जे शेतकरी पात्र आहेत ते पात्र राहिलेले नसून असंख्य शेतकऱ्यांना या योजनेतून केंद्र सरकारच्या माध्यमातून 15 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले आहे. तुम्हाला याची जर माहिती असेल तर 31 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र केले केंद्र शासनाने एकाच दिवशी एका झटक्यामध्ये केले आहेत. याची माहिती आपल्या 12 वाजून 15 मिनिटाची केंद्र शासनाच्या माध्यमातून आली आहे. आणि असं आहे की नाही पीएम किसान योजनेतून त्यांना अपात्र केले गेले, ते फक्त पीएम किसान योजनेचे अपात्र झाले तर नमो शेतकरी योजनेतून देखील ऑटोमॅटिक अपात्र केले गेले आहे. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला 12,000 नुकसान ही वार्षिक होणार आहे. यामध्ये नेमकी तयार कारण केंद्राच्या शासनाने काय दिला असता तर सरकारने दिला आहे. माहितीनुसार जे 31 लाख शेतकरी या योजनेतून अपात्र केले गए आहेत त्यांना कुटुंबातील अनेक या योजनेचा लाभ घेत होते. एकापेक्षा जास्त व्यक्ती एका घरातून जर लाभ घेत असेल तर बाकीचा हप्ता बंद केला आहे. तुमच्या बायकोचा नाव जमीन असेल तर तुम्हाला, मुलांना नावे असेल तर फक्त तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. बाकीच्या लोकांना डायरेक्ट या योजनेतून अपात्र केले गेले आहे. म्हणजेच जर तुम्ही KYC केली नसेल किंवा आधार बँक खात्याशी लिंक करेल नसेल तुम्हाला या योजनेतून अपात्र केले गेले आहे. पण मग या ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे की जर तुम्ही KYC पुन्हा केली तर तुम्हाला या योजनेसाठी पुन्हा पात्रता केली जाईल. मित्रांनो, नेमकी आता जर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहिले आहे किंवा राहिली नाही ती नेमकी कसं चेक करायचं ते बघण्यानंतर आपण पाहूया महाराष्ट्र केंद्र सरकारचे पैसे कधी मिळणार. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पीएम किसान गोविंदवर जा. फार्मर ID कन्वर्ट विभागातील व्हेरिफाईड लिस्टवर क्लिक करा. येथे तुमचे राज्य, जिल्हा, बँक, ब्लॉक आणि गाव निवडा. अहवाल मिळेल. जी रिपोर्टवर क्लिक करा आणि यादीमध्ये आपले नाव तपासा. या पद्धतीने तुम्हाला लाभार्थी स्टेटस बेनिफाईड तपासू शकता किंवा तुमच्या नावावर हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे की नाही ती तुम्ही तिथे क्लिक करू. चला आता आपण महत्त्वाचं बोलू. पीएम किसान योजनेचा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओच्या पंजाबमध्ये पूरस्थिती आणि निर्माण झाल्या कारणामुळे तेथील शेतकऱ्यांना दिलासा. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मधील देखील पूरस्थितीचे कारण देखील नुकसान झाले आहे म्हणून तेथील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने दिलासा. परंतु महाराष्ट्रामध्ये तसं होताना आपल्याला काही दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तुम्हाला माहिती आहे. परंतु केंद्र सरकारच्या अगदी कठोर बनत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चुकी साधली आहे. महाराष्ट्रामध्ये टप्पा जसं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वितरित केला गेला.
त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश इतर काही राज्यांमध्ये समावेश आहे, परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकर दिला जाणार नसल्याची माहिती आलेली आहे. आपण या बघायला मिळत आहे. तरी देखील PM किसान योजनेचा हप्ता आला नाही. शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तरी सुद्धा केंद्र शासनाने हा निर्णय घेतला नसून शेतकऱ्यांना फरक केला आहे. दिवाळी उलटी परंतु आता योजनेचा 31 हप्ता अशी लागली आहे शेतकऱ्यांना. आता मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला बिहारच्या निवडणुकी 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. तर आपण लक्षात घेतलं की आचारसंहिता लागू आहे, त्याने योजनेचं काही सुरू करत येत नाही, परंतु ज्या योजनेतून चालू आहे त्यांना हप्ते नक्कीच वितरित केले जाणार येत आहेत.